नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेडपी मधलं ग्रामसेवक हे पद आहे. आरोग्य सेवक महिला आणि पुरुष उमेदवार आहे. या संदर्भात एक्झाम कधी होणार, त्याचं संभाव्य वेळापत्रक काय आहे आणि किती उमेदवारांनी फॉर्म भरला याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आपण जर ग्रामसेवकासंदर्भात जर वेबसाईटला गेलात आणि ते टाइम टेबल जर बघितलं किंवा आरोग्य सेवकाचंही टाइम टेबल जर बघितलं तर तुम्हाला इथे वेळापत्रक, संभाव्य वेळापत्रक IBPS ने पब्लिश केलेलं आहे. आपण जाणून घ्या की या पेपरला बातमी आहे, ग्रामसेवक आरोग्य सेवक भरतीसाठी परीक्षा आचारसंहिता नंतर लागणार मुहूर्त 1/2019 पासून रखडलेली भरती होणार. मग या एक्झामसाठी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय तर आरोग्य सेवक या पदासाठी जवळपास 1,75,636 पुरुष उमेदवारांनी फॉर्म भरलाय. आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी आणि आरोग्य सेविका या पदासाठी 27,818 महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि ग्रामसेवक या पदासाठी जवळपास 1,35,171 उमेदवारांनी फॉर्म भरला आहे. कॉम्पिटिशन तशी खूप मोठी आहे, पण पाठीमागील जर बघितलं झेडपीच्या काही जागा भरल्या, काहींच्या परीक्षा पण झाल्या, एक्झाम रिझल्ट पण लावले, पण काही परीक्षा रखडलेल्या होत्या, त्याला कारण भरपूर होते. आता ह्या एक्झाम होणार, याचं शेड्यूल काय असणार आहे तर हे तुम्ही वेबसाईटला गेला तर IBPS ने हे शेड्यूल पाठवले तुम्हाला. IBPS कंपनीकडून बघा, त्यांनी सांगितले जिल्हा परिषद पदवीधर 2023 अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरित संवर्गाचे IBPS कंपनीकडून प्राप्त झालेल्या ऑनलाईन परीक्षेचे संभाव्य पत्रक पुढील प्रमाणे असणार आहे. उर्वरित म्हणजे काहींच्या झालेल्या आहे, जसं की 4 पदनाम आहे आरोग्य सेवक पुरुष. ही एक्झाम होणार 10, 11, 12 जून 2024 ला 9 सत्रांमध्ये ही एक्झाम होणार आहे. टोटल 9 सत्र म्हणले, 3 दिवसाला 3 सत्र, असे 9 सत्र. आरोग्य सेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांच्यामधून 13, 14, 15 जूनला टोटल 8 सत्रामध्ये एक्झाम होणार आहे. आरोग्य सेवक महिला 16 जूनला परीक्षा आहे, 2 सत्रामध्ये एक्झाम होणार आहे आणि ग्रामसेवक पदासाठी 16, 18, 19, 20, 21 या जवळपास 5 दिवसामध्ये 12 सत्रांमध्ये ही एक्झाम पार पडली जाणार आहे. सो वेळापत्रक हे संभाव्य त्यांनी दिलेलं आहे. बघा इथे म्हटलं त्यांनी संभाव्य वेळापत्रक हे तुम्ही कन्सिडर करा. IBPS जेव्हा हे वेळापत्रक देतं बराच वेळेस त्याच डेटला ती एक्झाम घेते. का? कारण IBPS ला त्या सेंटरला बुक करावं लागतं आणि प्राथमिक दृष्ट्या हे सेंटर त्यांनी बुक केलेले असावीत अशी अपेक्षा आहे. संभाव्य डेटला ती एक्झाम होईल. सो तुम्ही तयारीत राहा, अभ्यास चालू ठेवा. काही अडचण असेल तर नक्की आम्हाला कळवा. तुमचे प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.